उद्या 31 तारखेला मराठा समाजाचा चक्का जामचा निर्धार पक्का आहे। भरपूर तयारी झाली। मात्र आज एका दैनिकामध्ये एक जाहिरात छापून आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा कुठेतरी डिस्टर्ब झाल्यासारखा होता। मात्र त्याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते केरे पाटील, काय म्हणाल, काय सध्या उद्याची तयारी? उद्याची तयारी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चक्का जामची आमची पूर्ण झालेली आहे। सरकारनं श्रीराम पिंगळे या नावाच्या सरकारी वकिलाला एक सरकारचा हस्तक म्हणून या ठिकाणी मोर्चा कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण आम्ही सर्वांनी पूर्ण तयारी केलेली आहे का मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून उद्या चक्का जाम हा महाराष्ट्रात जोरदार पद्धतीने होणार आहे। विनोद पाटील, मुंबईमध्ये चक्का जाम होणार नाही अशा पद्धतीची चर्चा आहे, त्यावर तुम्ही स्पष्ट करावं की चक्का जाम संपूर्ण महाराष्ट्रात उद्याच्या दिवशीच होणार? बघा, चक्का जामचा निर्णय मुंबईला झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता आणि हा निर्णय समाजाचा असतो। कोणाला याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी नसते। परंतु एक दुर्दैवी घटना घडली। आज एका दैनिकामध्ये एक प्रकारची जाहिरात प्रसिद्ध होती। मराठा क्रांती मोर्चा कुठल्या जाहिरातीवर घडलेला नाही, हा समाजाची भावना आहे। जेव्हा या मराठा क्रांती मोर्चाचे संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चा झाले, त्यानंतर एक राज्यव्यापी बैठक MGM येथे झाली होती। त्या बैठकीच्या वेळेस पिंगळे हे माझ्याकडे आले होते। त्यावेळेस विनोद पाटलांनी जी याचिका टाकली त्या याचिकेमध्ये वेळ मागून देतो, वाढून द्या, मी सरकारचा वकील आहे, सरकारची बाजू मी मांडतोय असा सांगणारा ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी आम्हाला त्यावेळेस विनंती केली की आपण या याचिकेसाठी वेळ मागून द्यावा। परंतु मी त्यावेळेस त्याला सांगितलं की तुम्हाला वेळ नक्की देतो, परंतु आम्हाला हे सांगा की मराठा आरक्षण कधी देतात सरकारकडनं, तुम्ही सरकारची बाजू मांडताय। त्यांनी दिलेल्या जाहिरातीमुळे अनेक मराठा समाज चिडून आणि पेटून उठलेला आहे आणि उद्याचा हा चक्काजाम अत्यंत शांततेने, शिस्तप्रिय पद्धतीने आणि मराठा क्रांती मोर्चाने जी आचारसंहिता घालून दिलेली आहे त्या आचारसंहितेचं पालन करून मोठ्या प्रमाणात होणार, पूर्ण महाराष्ट्र बंद होणार, चक्काजाम यशस्वी होणार। आपल्याला माहिती आहे मराठा क्रांती मोर्चाचे प्रचंड मोर्चे महाराष्ट्रात निघालेले, संख्या बघता या मोर्चामध्ये गडबड होईल अशी शक्यता होती, अशी शंका होती। मात्र मराठा समाजाने या मोर्चाच्या माध्यमातून एक आदर्श घालून दिला महाराष्ट्रासमोर। आता उद्याचं चक्का जाम म्हटलं की आपल्याला माहित आहे काय होतं, मात्र या ठिकाणी मराठा मोर्चा हा चक्का जाम एक आदर्श करणार आहे आणि कसल्याही पद्धतीचा कुठलाही अनुचित प्रकार करू नये, किती जरी अडथळे आले तरी उद्याचा चक्का जाम होणार, शांततेत होणार असं आवाहन आता मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी केलेलं आहे। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद।